वादानंतर स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरानं आता आणखी एक नवा व्हिडिओ पोस्ट केलाय। हम होंगे कामयाब या गाण्याच्या धर्तीवर शिवसेनेच्या आंदोलनाचे आणि स्टुडिओतील तोडफोडीचे व्हिडिओ त्यानं पोस्ट केले। मात्र यावेळी गाण्याचे बोल आहेत हम होंगे कंगाल। 23 मार्चच्या रात्री शिवसैनिकांनी ज्या प्रकारे द हॅबिटॅटमध्ये तोडफोड केली त्यावर व्हिडिओ बनवून कुणाल कामरानं आज हा व्हिडिओ पोस्ट केला। कुणाल कामरानं त्याच्या शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आणि गद्दार शब्दाचा वापर करत गाणं देखील गायलं होतं। हा व्हिडिओ व्हायरल होताच शिवसैनिक आक्रमक झाले आणि हा शो जिथं चित्रित झाला त्या मुंबईतल्या खारमधील हॅबिटॅट स्टुडिओ इथं जाऊन त्यांनी तोडफोड केली होती। मृत्युंजय सिंग आपल्याला अधिक माहिती देत आहेत। मृत्युंजय, काय आहे आता या नव्या गाण्यामध्ये, काय त्याच्या मागचा संदर्भ आहे, कुणावरची टीका आहे, कुणाची खिल्ली उडवली आहे? प्रसन्न, जसा पहिल्यांदा एक कविताच्या एक गाण्याच्या माध्यमातून त्याने एकनाथ शिंदेवर टीका केली होती, आता एक पुन्हा दुसरा एक गाणं आहे हम होंगे कामयाब आणि या गाण्यावर हम होंगे कंगाल असं एक गाण्याचं लाईन तयार करून यावेळी जे सरकार आहे, केंद्र सरकार असो किंवा त्यांचे काम असो, RSS वरही टीका करण्यात आलेली आहे आपल्या या गाण्याच्या माध्यमातून। आणि हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओमध्ये मागच्या एक दिवसापासून जे काय घडलंय, शिवसेनाचे कार्यकर्त्यांनी जसा प्रोटेस्ट केला होता, तोडफोड केली होती, आंदोलन केली होती आणि राहुल कनाल जे यांनी विरोध केला होता, तक्रार केली होती, ह्यांच्या व्हिडिओचा क्लिप वापर करून हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे आणि सोशल मीडियावर पब्लिश करण्यात आलेला आहे। दुसरीकडे मुंबई पोलिसांनी कुणाल कामरा यांचे वडील यांना समन्सची कॉपी दिली होती आणि कुणाल कामराला समन्सची कॉपी व्हॉट्सअपवर पाठवली होती आणि आज सकाळी 11 वाजताच्या हजर राहण्याची मुदत दिली होती। पण आता अपडेट अशी आहे की कुणाल कामराने मुंबई पोलिसांशी संपर्क साधलेला आहे आणि सांगितलं आहे की मला 1 आठवड्याचा वेळ पाहिजे, मी सध्या मुंबईत नाहीये, अशा प्रकारचं एक ॲप्लिकेशन करण्यात आलेलं आहे कुणाल कामरातर्फे। पण आता मुंबई पोलिसांनी कोणताही जवाब दिला नाहीये। 1 आठवड्याचा वेळ दिला जाईल किंवा दुसरा संबंध दिला जाईल यावर आतापर्यंत मुंबई पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाहीये। पण एकीकडे आपण पाहतोय की हा कुणाल कामरा जसा प्रकारचा व्हिडिओ टाकतोय, हा स्पष्ट आहे की हा जो विषय सध्या चाललेला आहे तो हा विषयाला एक्सटेंड। मृत्युंजय, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय। आपल्यासोबत शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे आपल्यासोबत आहेत। शीतलजी, आता नवीन व्हिडिओ आलेला आहे हम होंगे कंगाल म्हणत, ज्या स्टुडिओची मोडतोड केली शिवसैनिकांनी त्याचा व्हिडिओ लावण्यात आलेला आहे। पुन्हा एक टिप्पणी केलेली आहे कुणाल कामराने। कुणाल कामरा ही व्यक्ती काय आहे हे तुम्हाला आता ते टाकत असलेले पोस्ट आणि ते टाकत असलेल्या व्हिडिओवरून तुम्हाला समजेल। त्याच्यामुळे आम्ही जो आरोप करत होता की हा सुपारीबाज विदूषक आहे, हे परत एकदा सिद्ध होतं की हा सुपारीबाज विदूषक आहे। आता तुम्ही मला सांगा, हे व्यक्ती स्वातंत्र्य आहे का? हे तुमची स्टँडअप कॉमेडी आहे का? आता ज्या पद्धतीने ते व्हिडिओ पोस्ट करतायत, ज्या पद्धतीने ते मेसेजेस टाकतायत, हे तुम्हाला सांगा ही कॉमेडी आहे का? ही तुम्हाला कुठे कॉमेडी दिसते? ह्याच्यामध्ये काय तुम्हाला दिसते की ह्याच्यामध्ये तुम्ही सांगताय की त्यांना हे मिळालं पाहिजे, संभाषण स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, व्यक्ती स्वातंत्र्य मिळालं पाहिजे। आता ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? खरं तर ही व्यक्ती कशी आहे ह्याचं खरं रूप या सगळ्या व्हिडिओने बाहेर येईल, कारण यांचं इतिहास बघितला तर तुम्हाला समजेल की यांनी प्रत्येक वेळेला अशाच पद्धतीने त्रास द्यायचा प्रयत्न केला आणि हे पेड कंटेंट आहे। हे आपल्याला परत एकदा अधोरेखित होतं याच्यावरून की हे पेड कंटेंट आहे आणि कारण नसताना, परप्रांतीय हा माणूस आहे, कारण नसताना महाराष्ट्रातल्या शांतता बिघडवण्याचा हा प्रयत्न यांनी केलेला, सुरू केलेला आहे असं मला वाटायला लागलेलं आहे। कारण तुम्ही बघाल की कालपासून ते ज्या पद्धतीने करतायत आणि मला असं वाटतं की त्यांना ह्याच्यातून मिळणारं उत्पन्न हे सुद्धा तपासलं पाहिजे, कारण हे शेवटी उत्पन्नाचं साधन आहे त्यांचं। बरं, त्याचं हे पोट पाणी भरणार आहे, त्याच्यामुळे ह्याच्यातून मिळणारं उत्पन्न सुद्धा तपासावं अशी माझी मागणी आहे। धन्यवाद शीतलजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। कामराला चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं। कुणाल कामराचं मुंबई पोलिसांना पत्र गेलेलं आहे। पोलिसांसमोर हजर होण्यासाठी त्यानं 1 आठवड्याचा वेळ मागितला आहे। दरम्यान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याविषयी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान असतील, ज्या पद्धतीने माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील, अशांवरती इतक्या खालच्या पातळीवरती टीका टिप्पणी करणं किंवा त्यांना अपमानित करणं, एवढं काय फ्रीडम ऑफ स्पीच आपल्या भारतामध्ये नाहीये। म्हणून नक्कीच त्याला कायद्याच्या समोर त्याला कारवाईला सामोरं जावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।